महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीन पीक पेरणी करावी की नाही करावी, आणि त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संभ्रमात आहेत की आपण यावर्षी सोयाबीन पिकाची पेरणी करावी की नाही करावी. कारण की गेली 2 वर्ष बघतोय आपण सोयाबीन पिकाला मार्केटमध्ये खूप कमी दर मिळालेला आहे. MSP पेक्षा जवळपास 500 ते 600 रुपये कमी दर मिळतोय. त्याचबरोबर मागील वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस, तसेच मर्व, कॉलर रॉट, तसेच येलो मोझॅक रोगामुळे झालेले नुकसान, एकरी 3 ते 4 किंवा 5 ते 6 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्यानं एकरी जो नफा मिळायचा होता तो मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी काय करतायत की पर्याय शोधतायत की आपल्याला सोयाबीन पिकामध्ये कोणते कोणते पर्याय असू शकतात. तेच आपण या माध्यमातून जाणून घेऊ की सोयाबीन पिकाला पर्याय असू शकतात का, किंवा सोयाबीन पिकाला पर्यायी पीक आहे का, किंवा सोयाबीन पीकच आपल्याला फायदेशीर ठरते, हे आपण जाणून घेऊ. तर त्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भाचा जर विचार केला तर सोयाबीन पिकाला पर्याय म्हटलं तर कापूस, मूग आणि उडीद किंवा मका ही पिके त्या ठिकाणी पर्याय ठरू शकतात. परंतु कापूस पिकाचा जर विचार केला तर कापसाला सुद्धा मार्केटमध्ये कमी दर मिळतोय. त्याचबरोबर मजुरांचा प्रश्न आणि उत्पादनावर होणारा खर्च हा खूप जास्त असल्यानं सोयाबीनच त्या ठिकाणी आपल्याला कापूसपेक्षा सरस वाटते. कापूस 2 हंगामातलं पीक असल्यानं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी तेवढा नफा मिळत नाही. सोयाबीन नंतर आपण रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा कांदा ही पिके घेऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त नफा मिळू शकतो. उडीद मूग बघितलं तर उडीद मुगाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. पाऊस जास्त झाल्यास कमी उत्पादन होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय होतं की आपल्याला भावसुद्धा कमीच आहे आणि 4 ते 5 क्विंटल उडीद मूग होतात, आणि त्यानुसार काय होतं की आपल्याला सोयाबीन इतका नफा त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे पर्याय जो ठरतो तर सोयाबीन आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी फायदेशीर ठरणारं पीक आहे. कारण की सोयाबीनमध्ये आपल्याला मजुरांची समस्या कमी येते. त्याचबरोबर कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळतं आणि 10 ते 12 क्विंटलपर्यंत चांगलं जर नियोजन केलं तर उत्पादन मिळतं. त्याचबरोबर जर नॉर्मल नियोजन असेल किंवा साधारण शेतकरी असेल तर 7 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. तशा परिस्थितीत कापूस आणि मूग, उडीद किंवा इतर पिके जर बघितले तर आपल्याला पर्याय ठरू शकत नाहीत. मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये कापूस आणि मकाचा जर विचार केला तर मकाचं क्षेत्र आपल्याला वाढताना दिसतंय. परंतु मका पिकामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर खरीप हंगामामध्ये एवढं उत्पादन मिळत नाही जे रब्बी हंगामामध्ये मिळतं, आणि मका पिकामध्ये सुद्धा काढणीच्या समस्या निर्माण होतात. तर मका बऱ्यापैकी आपल्याला पर्याय राहू शकतो मराठवाड्यामध्ये. आणि कापसाचा जर विचार केला तर कापूस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पर्याय आहे. परंतु कापूस आणि सोयाबीन 2 हंगामाचा जर विचार केला तर सरस सोयाबीन ठरू शकते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतो शेतकरी हे सोयाबीन लागवड ही पर्याय म्हणून करत नाही, तर ऊसाला किंवा ऊस किंवा कांदा पिकाला आपल्याला त्या ठिकाणी ते बिवळ तयार करण्यासाठी सोयाबीनची लागवड करतात. त्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाचा पर्याय तर शोधण्याची गरज नाही, परंतु त्या ठिकाणी जर आपण नियोजन केलं तर पश्चिम महाराष्ट्रात चांगलं उत्पादन सोयाबीनचं मिळतं. अशा प्रकारे आपण जर सोयाबीनचा विचार केला तर या वर्षी जो भविष्यातील समजा बघितलं तर आपल्याला काल परवाच आपल्या MSP जाहीर झाल्या, त्यामध्ये 5300 रुपये जवळपास भाव मिळालेला आहे सोयाबीन पिकाला. तर त्या अनुषंगानं येत्या हंगामात थोडाफार तरी चढ होईल असा अंदाज आहे भावामध्ये. त्यामुळं येत्या हंगामात आपल्याला सोयाबीन पीक हे बाकी पिकांपेक्षा सरस ठरू शकतं. कारण की सोयाबीन पिकामध्ये जे लागणारा खर्च आहे तो इतर पिकांपेक्षा कमी आहे, लागणारी मेहनत कमी आहे, आणि जर आपलं नियोजन चांगलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 10 ते 12 क्विंटल किंवा 8 ते 10 क्विंटल उत्पादन मिळतं. जर आपल्याला 4,500-5,000 भाव मिळाला तर 40-50 हजार रुपये राहतात. तर त्या अनुषंगानं आपण सोयाबीन पिकाची यावर्षी पेरणी करू शकतो. धन्यवाद. तर सोयाबीन पिकामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सोयाबीन पिकाची पेरणी कधी करावी. तर आपण बऱ्याच वेळा बघतो की सोयाबीन पिकाची जर पेरणी अंदाजे जर बघितलं जनरली तर आपण 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत शिफारस केली जाते. परंतु बरेच शेतकरी काही ठिकाणी लवकर लागवड करतात, तर काही ठिकाणी पाऊस न झाल्यास उशिरा लागवड होते. त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे की जास्त लवकरही लागवड करायची नाही आणि जास्त उशिराही लागवड करायची नाही. आपल्याकडं जर 100 mm पर्यंत पाऊस झाला असेल, चांगली ओलावा असेल, तर 15 जून किंवा 10 जूनच्या दरम्यान किंवा 15 जूनच्या दरम्यान 15 जुलैपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो. शक्यतो 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान जर सोयाबीनची पेरणी झाली तर तो अतिशय चांगला वेळ सोयाबीनच्या पेरणीसाठी आहे, आणि त्या अनुषंगानं आपण नियोजन करणं गरजेचं आहे. सोयाबीन पिकामध्ये जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सोयाबीन पिकामध्ये जर उशिरा पेरणी झाली तर काय करायला हवं. तर उशिरा पेरणी झाली तर आपण काय करायला हवं की आपण त्या ठिकाणी लवकर येणाऱ्या वाणांची निवड करायला पाहिजे.
जे त्या उशिरा येणारे वाण आहे ते जर उशिरा पेरणी झाली तर अजून उशीर होतो आणि त्यांचं उत्पादन आपल्याला कमी मिळू शकतं. त्या अनुषंगानं आपण लवकर येणारे वाण त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लागवडीचं अंतर कमी करून जो बियाण्याचं प्रमाण आहे ते थोडं वाढवणं गरजेचं आहे. आपण जर 25 किलो बियाणं एकरी पेरणार असाल तर थोडं उशीर झाला तर आपण त्या ठिकाणी 27 ते 28 किलो बियाणं पेरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण 1.5 फुटापर्यंत अंतर ठेवणार असाल तर त्या ठिकाणी 1 फूट अंतर करणं गरजेचं आहे. असे नियोजन केल्यास आपल्याला उशिरा पेरणी झाल्यावर सुद्धा चांगलं उत्पादन मिळू शकतं. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कोणती बीज प्रक्रिया करायला हवी. सोयाबीन पिकामध्ये बीज प्रक्रियेचं काय महत्त्व आहे आणि कोणती बीज प्रक्रिया आपण केली पाहिजे. तर सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्यानं कीड व्यवस्थापनासाठी आणि रोग व्यवस्थापनासाठी अशा 2 बीज प्रक्रिया केल्या जातात. त्यामध्ये इन्सेक्टिसाईड आणि फंगीसाईड. तर त्यामध्ये आपण चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी असेल किंवा हुमणी अळी असेल यांच्या नियंत्रणासाठी आपण थायमेथॉक्झम 30 FS किंवा मार्केटमध्ये इतर प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर करू शकता. त्याचबरोबर जर कॉम्बिनेशनमधले काही घटक आहेत त्यामध्ये फंगीसाईड आणि इन्सेक्टिसाईड हे कॉम्बिनेशनमध्ये मिळतं त्यांचासुद्धा आपण वापर करू शकतो. जर आपल्याला फंगीसाईड आणि इन्सेक्टिसाईड वेगवेगळे घ्यायचं असेल तर आपण स्प्रिंट किंवा एव्हरगोल्ड एक्सटेंड झेलोरा किंवा थायमेथॉक्झम 30 FS असे जे प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पिकामध्ये टोकन करणे फायदेशीर आहे की लागवड करणे किंवा पेरणी करणे फायदेशीर आहे. तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी बघू आणि यामध्ये काय फरक आहे तर ते महत्त्वाचं आहे. तर जर आपण लागवड केली तर काय होतं की बऱ्यापैकी आपली जी संख्या आहे झाडांची संख्या ती सारखी राखली जाते आणि जर पहिल्या तासामध्ये आपले 100 झाडं असतील तर शेवटच्या तासामध्ये सुद्धा 100 झाडं असतात आणि सर्व झाडांची जी उगवण आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळं काय होतं की लागवड आपल्याला त्या ठिकाणी टोकन केलेलं चांगलं राहू शकतं. पेरणीच्या वेळेस काय होतं बऱ्याच वेळा आपण ट्रॅक्टरनं पेरणी करतो, खालीवरती लागल्या जातं. काही वेळेस काय होतं की जास्त खोल दाणा जातो किंवा वरती पडतो. त्याचबरोबर जर पेरणीनंतर मोठा पाऊस झाला तर त्या ठिकाणी उगवण क्षमता कमी होते किंवा त्याच्यावर परिणाम होतो. त्यामुळं जर आपल्याला शक्य असेल तर टोकन केलेलं कधी पण चांगलं. आणि त्यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे सोयाबीन पिकामध्ये जो म्हणजे पेरणीचे अंतर कसे असावे किंवा किती ठेवावे. तर यामध्ये बरेच गोष्टी आहेत की त्या आपण अभ्यासला केला पाहिजे. त्याच्यामध्ये हलकी भारी किंवा मध्यम जमीन असेल किंवा वाण कोणता आहे आपला लवकर येणार आहे किंवा उशिरा येणार आहे, वाढणार आहे की कमी वाढणार आहे यानुसार आपल्याला लागवडीचं अंतर त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये काय होतं की लवकर येणारे वाण असतील तर आपण त्या ठिकाणी कमी अंतर ठेवलं तरी चालतं. त्यामध्ये 30 सेंटीमीटर ते 38 सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवू शकतो आपण. आणि त्याचबरोबर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी 30 सेंटीमीटर ते 38 सेंटीमीटर. जर आपल्याकडे भारी जमीन असेल आणि उशिरा येणारा वाण असेल तर त्या ठिकाणी आपण 38 पेक्षा म्हणजे 45 सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवू शकता. त्याचबरोबर भारी जमिनीमध्ये मध्यम कालावधीमध्ये येणारा 335 किंवा 612 सारखा वाण असेल तर आपण त्या ठिकाणी 38 सेंटीमीटर ते 40 सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पेरणी करताना लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण किती असावं. तर बऱ्याच वेळा काय होतं की पेरणी करताना आपण ट्रॅक्टरनं पेरणी करतो तर किती बियाणं पेरलं पाहिजे आणि लागवड केली तर किती बियाणं लागलं पाहिजे. तर या अनुषंगानं काय होतं की आपल्याला प्रति हेक्टरी 65 ते 70 किलो आपल्याला सोयाबीनचं बियाणं लागतं आणि जर आपण लागवड केली तर 40 ते 45 किलो म्हणजे एकरी जवळपास 18 किलोपर्यंत जर आपण बियाणं वापरलं लागवडीसाठी तर त्यामध्ये आपली लागवड चांगली होऊ शकते. आणि जर आपण पेरणी करत असाल तर 25 ते 26 किलो बियाणं आपल्याला पेरणं गरजेचं आहे. जर आपण लवकर येणारा वाण वापरत असाल तर त्या ठिकाणी थोडं जास्त बियाणं वापरायचं आणि जर वाढणारा किंवा उशिरा येणारा वाण असेल तर त्या ठिकाणी कमी बियाणं आपण वापरू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बेडवरती लागवड करणे योग्य की अयोग्य किंवा बेडवरती लागवड कशी करावी. तर पेरणीपेक्षा कशी सरस ठरू शकते. तर बेडवरती लागवड करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर यामध्ये काय असतं की आपल्या शेतामध्ये जर पाणी साचून राहत असेल किंवा आपलं शेत पाणी धरणारं असेल काही ठिकाणीमध्ये काही भागामध्ये काय होतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि पाणी साचून राहतं. त्यावेळी काय होतं की सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर त्या ठिकाणी आपण रिकमेंड करतो की आपण त्या ठिकाणी बेडवरती लागवड केली पाहिजे. तर बेडवरती लागवड करताना आपण काय करू शकतो 3 फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याच्या दोन्ही 1.5 फुटावरती आपण त्याची 2 तास त्या ठिकाणी लावू शकतो. तसंच आपण 4 ते 4.5 फुटाचा जर बेड केला तर त्यावरती 3 तास आपण लावू शकता किंवा आपण रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करू शकता. त्यामध्ये 6 तास बेडवरती घ्यायचे आणि मोठा बेड त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. आणि पेरणीपेक्षा बेडवरती लागवड केलेली कधी पण आपल्याला सरस ठरलेलं दिसतं. तर बेडवरती लागवड करताना किती फुटाचे बेड असावेत हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि किती फुटाचा बेड करून किती तास त्यावरती लावावेत. ज्यावेळेस आपण 3 फुटाचा बेड पाडतो त्यावेळेस काय करायचं की 2 तास त्यावरती लावायचे.
जर आपण 4.5 फुटाचा बेड केला तर त्यावरती 3 तास लावायचे. म्हणजे बेडची जर वरची हाईट आपल्याला 2.5 फूट मिळाली, वरचा टॉप, तर त्यावरती आपण 3 तास लावू शकतो. म्हणजे एका तासातलं अंतर 1.25 फूट येतं. आणि नंतर दोन बेडमधील अंतर आपल्याला जवळपास 1.5 फूट मिळतं. म्हणजे 4 फुटाचा बेड आपला त्या ठिकाणी होतो. 4.5 फुटाचा जर बेड पाडला तर त्या ठिकाणी जवळपास 1.25 फुटापेक्षा म्हणजे 1.5 फुटापर्यंत अंतर 2 तासातलं राहतं. अशा पद्धतीनं आपण बेडवरती लागवड करू शकतो. हां, तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2 फुटापेक्षा 2 फूट व त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणं योग्य की अयोग्य, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. आणि बरेच शेतकरी 2 फुटावरती लागवड करतात सुद्धा. तर यावर सगळा काय आहे तर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे. जर तुमची जमीन भारी असेल तर तुम्ही 2 फुटापर्यंत अंतर ठेवू शकता. परंतु तुमच्याकडे जर नियोजन नसेल किंवा जमीन हलकी असेल तर त्या ठिकाणी 2 फूट बेड ठेवून काय होतं की आपली झाडांची संख्या कमी बसते. त्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काय करायचं की शक्यतो 1.5 फुटच आपल्या तासातलं अंतर ठेवायचं. आता पेरणीची वेळ आली तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपल्या बदलत्या हवामानानुसार कोणते वाण आपण निवडले पाहिजे. मागील वर्षी आपण बघितलं की जास्त पाऊस झाला, काही ठिकाणी कमी पाऊस झाला, किंवा क्लायमेट चेंजचे बरेच इम्पॅक्ट आता शेतीवरती होत आहेत. तर त्यानुसार कोणते वाण आपण निवडले पाहिजेत. तर बदलत्या हवामानानुसार म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे वाण आपल्याकडे असणं गरजेचं. जर आपण 10 एकर शेती असेल आपली, सोयाबीन करणार असाल तर त्या ठिकाणी आपण 3 एकर लवकर येणारा, 3 एकर उशिरा येणारा आणि 4 एकर मध्यम कालावधी देणारा, म्हणजे तिन्ही प्रकारचे वाण त्या ठिकाणी आपण निवडले पाहिजे. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस एखादं धुकं वगैरे येतं तर ते कोणत्या 3 एकरालाच त्याचा फटका बसतो. म्हणजे आपल्याला उत्पादनामध्ये स्टॅबिलिटी आणता येईल किंवा उत्पादन स्थिरता आपल्याला त्या ठिकाणी आणता येईल. या अनुषंगानं जर आपण असे लवकर येणारे, उशिरा येणारे आणि मध्यम कालावधीत येणारे वाण निवडले तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन चांगलं घेता येऊ शकतं बदलत्या हवामानामध्ये. बरेच शेतकऱ्यांना अजून माहीतच नाही की फुले दुर्वा आणि फुले किमया ही कोणते वाण आहेत. तर फुले दुर्वा आणि फुले किमया या वाणामध्ये नेमका काय फरक आहे, तर हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर त्यामध्ये प्रामुख्यानं फुले किमया हा जो वाण आहे तर हा 2017-18 मध्ये रिलीज झालेला आहे. आणि फुले दुर्वा हा 2021-22 मध्ये, म्हणजे 20-21 मध्ये. तर या दोन्ही वाणामध्ये असा फरक आहे की फुले किमया हे 105 ते 110 दिवस घेते आणि फुले दुर्वा हे 100 ते 105 दिवसामध्ये येते. म्हणजे 5 ते 10 दिवस फुले दुर्वा हे लवकर येतं. आणि फुले किमयामध्ये 3 दाण्याच्या शेंगा जास्त असतात आणि जो पानाचा आकार आहे तो गोल आकार असतो एकदम, आणि डार्क कलरचे पानं असतात. आणि फुले दुर्वा जे आहे तर त्याचे पानाचा रंग थोडा पिवळसर, म्हणजे लाईट डार्क असतो आणि थोडे पानं लांबट असतात. आणि शेंगांचं जे 2 दाण्याच्या आणि 3 दाण्याच्या शेंगा आपल्याला जास्त दिसून येतात. तर त्यामध्ये प्रामुख्यानं उत्पादनाचा जर विचार केला तर फुले दुर्वा हे फुले किमयापेक्षा थोडं सरस आहे. परंतु फुले किमया हे वाण मोठ्या प्रमाणावर लागवड केलेलं असून बऱ्याच भागामध्ये त्याचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळालं आहे. दोन्ही वाण चांगले आहेत आणि दोन्ही वाणांचं चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. फुले संगम आणि फुले किमया किंवा फुले दुर्वा या वाणांची निवड करताना कोणत्या प्रकारची जमीन किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे, हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण वाण पेरतो, परंतु त्या वाणाची गरज काय आहे किंवा त्या वाणासाठी काय केलं पाहिजे हे आपण अभ्यास करत नाही. ते आपण या ठिकाणी बघू. फुले संगम असेल किंवा फुले दुर्वा असेल किंवा फुले किमया असेल, हे तीनही वाण बऱ्यापैकी उशिरा येणाऱ्या कॅटेगरीमध्ये, म्हणजे मध्यम ते उशिरा येणाऱ्या कॅटेगरीमध्ये जातात. तर त्या अनुषंगानं या वाणांना भारी जमीन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडं जे नियोजन आहे हे चांगलं असणं गरजेचं आहे. आपल्याकडं पाणी व्यवस्थापनाची सुविधा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं जे फवारणीचं व्यवस्थापन आहे, या वाणांना एखादी फवारणी जे जनरल वाण आहे 335 किंवा 9305 यांच्यापेक्षा जास्त लागू शकते. त्याचबरोबर खताचा थोडा डोस जास्त देणं गरजेचं आहे, कारण की यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. बऱ्याच वेळा काय होतं की फुले संगम आपण जर बघितलं तर 100-200 पर्यंत त्याला शेंगा लागतात. तर त्या पटीनं त्या न्यूट्रिएंटची अपटेक आपल्या जमिनीमधून झाली पाहिजे आणि आपल्या जमिनीमध्ये तेवढे न्यूट्रिएंट अवेलेबल पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला खत व्यवस्थापन असेल किंवा न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, तरच ते वाण आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी ते करत नाहीत आणि मग काय होतं की शेवटच्या वेळेस ते फुले संगम, फुले दुर्वा किंवा फुले किमया आपल्याला वाढलेलं दिसतं. तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला त्या वाणावरती झालेला दिसतो. परंतु ते आपण नियोजनामध्ये कुठंतरी कमी पडतो, त्याच्यामुळे त्या वाणांना आपण दोष देतो. परंतु ज्या ठिकाणी नियोजन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच 10 ते 12 क्विंटलपर्यंत ते वाण उत्पादन देतात. तर फुले दुर्वा हा वाण नेमका त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या वाणाचे उत्पादन किती आहे किंवा त्या वाणाचे नियोजन कसे करावे, हा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर यामध्ये आपण फुले दुर्वा हे जे वाण आहे 2021-22 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून प्रसारित झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील तसेच इतर राज्याच्या मध्ये शिफारस केलेले वाण आहे.
100 ते 105 दिवसामध्ये त्याची परिपक्वता आहे आणि दाण्याचा रंग जो आहे, दाणा जाड आणि एकदम चकाकीदार रंग असलेला दाणा आहे, त्यामुळे बाजारामध्ये चांगला भाव त्या वाणाला मिळतो. त्याचबरोबर उत्पादनाचा जर विचार केला तर इतर वाणांपेक्षा सध्या तरी सर्वात जास्त उत्पादन असलेला तो वाण आहे, म्हणजे संगम किंवा किमया असेल, 335 असेल, यांच्यापेक्षा थोडं म्हणजे 10% किंवा 5% उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी जास्त मिळतं. त्याचबरोबर वाढ ही मध्यम प्रमाणात होते आणि 3 दाण्याच्या आणि 2 दाण्याच्या शेंगा खूप मोठ्या प्रमाणात लागतात. त्याचबरोबर फांद्यांची संख्या जर आपण बघितली, इथं बघत आहे पण, तर खूप मोठ्या प्रमाणात त्याला फांद्या लागतात आणि जर त्याला स्पेस मिळाला तर अतिशय चांगलं आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी ते देऊ शकतं. आपण जर त्याची 1.5 फुटावर किंवा 16 इंच किंवा 18 इंचावरती पेरणी केली, भारी जमीन असेल, नियोजन चांगलं असेल, तर नक्कीच 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला फुले दुर्वाचं मिळू शकतं. JS 335 वाण पेरणे योग्य की अयोग्य आणि त्या वाणाचे आपल्याला किती उत्पादन मिळू शकते, तर हा वाण म्हणजे एकदम लोकप्रिय असलेला वाण आहे. 35 ते 35 वर्ष झाले, रिलीज होऊन 30 ते 35 वर्ष झाले आणि अजूनही या वाणाची पेरणी मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे जवळपास 50% क्षेत्र हे 335चं आहे महाराष्ट्रामध्ये. तर 335 हा वाण जो आहे तर हा 100 दिवसामध्ये परिपक्व होतो आणि बऱ्यापैकी म्हणजे रस्टला ससेप्टेबल असल्यानं काय होतं की आपण त्याची पेरणी शक्यतो टाळली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी पेरत नाहीत, परंतु शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेला वाण आहे. तर शेतकऱ्यांचं काय आहे की एकदा पेरून दिलं काढायला जायचं, या पद्धतीचा हा वाण आहे. जर आपल्याकडे नियोजन नसेल तर आपण नक्कीच हा वाण पेरू शकता, परंतु जर आपण नियोजन करणार असेल, आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे 10-12 क्विंटलपेक्षा जास्त, तर आपण दुसऱ्या वाणांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये 612 असेल, MSCS 1460 असेल, फुले दुर्वा असेल, फुले किमया असेल किंवा जमीन हलकी असेल तर 9305 असेल, नवीन आलेलं 725 असेल, या वाणांची आपण 335 ऐवजी निवड करू शकतो. तर MSCS 1460 आणि MSCS 1460 या वाणांची निवड करावी का किंवा माहिती काय आहे याबद्दल शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर हे दोन्ही वाण जे आहेत ते आगरकर इन्स्टिट्यूट पुणे यांनी प्रसारित केलेले वाण आहेत. यामधील जो वाण आहे MSCS 1460 हा महाराष्ट्रासाठी शिफारसीत आहे, परंतु MSCS 1460 जो वाण आहे तर तो महाराष्ट्रासाठी शिफारसीत नसून तो जो उत्तरेकडील राज्य आहे त्यांच्यासाठी शिफारसीत आहे. त्यामुळे शक्यतो 1460ची पेरणी करणे महाराष्ट्रामध्ये टाळणं गरजेचं आहे. आपण MSCS 1460ची पेरणी करू शकतो. पांढऱ्या फुलाचा वाण आहे, त्यामध्ये जे बदलत्या वातावरणामध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये, तसेच हलक्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये अतिशय चांगलं उत्पादन तो वाण देऊ शकतो. दाणा चकाकीदार आहे, त्याचबरोबर दाण्याचा आकार जाड असून वजनदार असल्यानं काय होतं की चांगलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. तसेच पानावरती व खोडावरती लव असल्यानं काय होतं की चक्रीभुंगा तसेच इतर किडींना तो प्रतिकारक्षम आहे. येलो मोजॅकला सुद्धा प्रतिकारक्षम असल्यानं काय होतं की हा वाण चांगला आहे. 1460 आपण नक्कीच विचार करू शकतो. पिकिवी आंबा आणि सुवर्ण सोया हे 2 वाण आहेत. या वाणांची माहिती शेतकऱ्यांना बऱ्यापैकी म्हणजे नसते, तर ते विचारतात की पिकिवी आंबा काय आहे किंवा सुवर्ण सोया काय आहे. हे दोनही वाण पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथून प्रसारित झालेले आहे. पिकिवी आंबा हे 95 ते 55 दिवसामध्ये म्हणजे मध्यम कालावधीमध्ये, सुवर्ण सोया सुद्धा 95 ते 100 दिवसामध्ये येणारं वाण आहे. दोनही वाण अतिशय चांगले आहे. हलक्या ते मध्यम भारी जमिनीमध्ये, दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये साधारण म्हणजे सरासरी चांगलं उत्पादन देणारे वाण आहे. दोनही वाण रोग प्रतिकारक्षम, त्याचबरोबर किडीला प्रतिकारक्षम आहेत, त्यामुळे चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं त्यांचं. तर यावर्षीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे बरेच फोन येतात की यावर्षी कोणता नवीन वाण आला आहे, सोयाबीनमध्ये काही नवीन वाण आले आहे का किंवा काही नवीन गोष्टी घडल्या आहे का, हे बरेच शेतकरी विचारतात. त्या अनुषंगानं जो हा वाण आहे तर तो म्हणजे 725. मागील वर्षीच MAUS 725 हा वाण परभणी कृषी विद्यापीठाने प्रसारित केला. त्याचबरोबर MAUS 731 हे 2 वाण त्यांनी प्रसारित केले. त्यामध्ये आपण MAUS 725 बघू, ते 90 ते 92 दिवसामध्ये परिपक्व होतो. त्याचबरोबर 4 दाण्याची शेंगा असल्यानं काय होतं की आपल्याला बऱ्यापैकी चांगलं उत्पादन मिळतं. 9305 असेल किंवा 3344 असेल किंवा लवकर येणारे जे वाण आहेत त्यांच्या कॅटेगरीमध्ये अतिशय चांगला वाण तो आपल्याला या ठिकाणी ठरू शकतो. तसेच बेडवरती लागवड, भारी जमिनीमध्ये सुद्धा आपण त्याची लागवड करू शकतो आणि पानावरती तसेच खोडावरती लव असल्यानं तो सुद्धा किडीला प्रतिकारक्षम आहे. त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं. त्यानंतर 731 जो आहे तो सुद्धा 95 ते 100 दिवसामध्ये येणारा 335 सारखा वाण आहे. त्याचा सुद्धा आपण विचार करू शकता. त्यानंतरचा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्हाला सोयाबीन नंतर बरेच म्हणजे लवकर कांदे लावायचे, त्यामुळे आम्हाला हे लवकर येणारे वाण कोणते आहेत व त्यांची काही माहिती असेल तर सांगा. तर तो महत्त्वाचा वाण जो आहे त्यामध्ये 9305 JS 9305 असेल,
त्यानंतर 3344 आहे, त्यानंतर 9560 आहे, JS 9560 आणि आता नवीन आलेला MEUS 725. हे 4-5 वाहन जे आहेत हे लवकर येणारे वाहन आहेत. तर या वाहनांचे वैशिष्ट्य हे 85 ते 90-92 दिवसामध्ये परिपक्व होतात. आणि या वाहनांची लागवड करताना आपण एकच काळजी घेतली पाहिजे की अंतर थोडं कमी करून बियाण्याचं प्रमाण थोडं जास्त म्हणजे दाट पेरणी केली पाहिजे. कारण की काय होतं, या वाहनांची वाढ कमी होते, त्याचबरोबर त्यांना शेंगा कमी लागतात. त्यामुळे काय होतं की एकरी झाडांची संख्या जर आपण वाढवली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपण कोणते वाहन निवडले पाहिजेत हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की दुष्काळ 2 प्रकारचे असतात, पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला. काही ठिकाणी पाऊस जास्त होतो, काही ठिकाणी पाऊस कमी होतो. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस जास्त आहे असा अंदाज दिसतोय, त्यामुळे ओला दुष्काळ पडतो की काय असं वाटतं. त्यामुळं जास्त पाऊस होण्याची परिस्थिती असेल तर आपण फुले संगम, फुले दुर्वा किंवा फुले किमया यांची निवड करू शकता. जर कमी पाऊस होणारा असेल, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल तर त्यामध्ये RVSM 1135 असेल, MECS 1460 असेल किंवा MEUS 612, त्याचबरोबर 9305, 9560 या वाहनांची आपण निवड करू शकतो. हे वाहन काय आहे की आपल्याला कमी जास्त पावसामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन देऊ शकतात. पाणी व्यवस्थापनाची व्यवस्था असताना आणि भारी जमीन असेल तर कोणते वाहन निवडावेत आणि नियोजन कसे करावे. कारण की जास्त उत्पादन घेण्याची जर आपली इच्छा असेल तर आपल्याला भारी जमीन, पाणी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. तर अशी परिस्थिती असताना आपण कोणते वाहन निवडले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला उशिरा येणारे वाहन निवडणं गरजेचं आहे. त्यामध्ये फुले दुर्वा असेल, फुले किमया असेल किंवा फुले संगम असेल, हे तीनही वाहन जास्त उत्पादन देणारे वाहन आहेत. जर पाणी व्यवस्थापन असेल, ड्रीपची व्यवस्था असेल, आपण बेडवरती लागवड करू शकतो किंवा पाणी देण्याची व्यवस्था असेल तर आपण डायरेक्ट लागवड केल्यानंतर सुद्धा पाणी देण्याची गरज पडली तेव्हा पाणी देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये नियोजन जर आपण चांगले केले तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. त्यांच्या नियोजनासाठी आपल्याला खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, त्याच्यानंतर बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे, फवारणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. हे जर गोष्टी आपण केल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकतं. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मागील वर्षी काय झालं की कॉलर रॉट असेल किंवा मोझॅक असेल किंवा मुळकूज असेल, या रोगामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन कमी मिळालं. तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की यावर्षी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून त्या रोगापासून आपली जे पीक आहे ते वाचल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. तर मागील वर्षी काय झालं की बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवातीला कमी होता, नंतर मध्ये जास्त झाला आणि शेवटी सुद्धा जास्त झाला. तर अशा परिस्थितीत काय झालं की कॉलर रॉट किंवा चारकोल रॉटचा प्रादुर्भाव वाढला, त्याचबरोबर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला दिसून आला. तर या परिस्थितीमध्ये काय झालं की ते वाहनांना त्याला बळी पडले आणि आपल्याला उत्पादन कमी मिळालं. तर तशा परिस्थितीमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. हुमणी अळीला सुद्धा बऱ्यापैकी मागच्या वर्षी नुकसान झाल्यामुळे काय झालं की आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन कमी मिळालं. तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून यावर्षी आपण बीज प्रक्रिया करणे असेल, खत व्यवस्थापन असेल, फवारणीचे व्यवस्थापन असेल. सुरुवातीच्या काळात ज्या फवारण्या आहेत तर 15 ते 20 दिवस असेल किंवा 20 ते 25 दिवसांना पहिली फवारणी, 35 ते 40 दिवसांनी दुसरी आणि 55 ते 60 किंवा 70 दिवसांना तिसरी, अशा 3 फवारण्या लगातार करणं गरजेचं आहे. 4थी फवारणी आपण उशिरा केली तरी चालते, परंतु 3 फवारण्या तरी आपल्याला कमीत कमी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल यांचा विचार करून आपण त्या ठिकाणी फवारणी केली पाहिजे. जेणेकरून काय होईल की जे पांढरी माशी असेल किंवा इतर किडी असेल यांचा बंदोबस्त होईल, त्यामुळं येलो मोझॅकचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि त्याचबरोबर जे कॉलर रॉट असेल किंवा चारकोल रॉट असेल यांच्या प्रादुर्भाव जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपण त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचा जो वापर आहे तो गांडूळ खतासोबत आहे पीक 15 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की बीज प्रक्रिया करत नाही आणि डायरेक्ट पेरणी करतात. तर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची, हा त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीनं काय पूर्वनियोजन करायला हवं हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या समोरील हा प्रश्न असतो. तर त्या अनुषंगाने आपण बघून घेऊ की काय केलं पाहिजे. की त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे सोयाबीनमध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी आणि हुमणी या 3 किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्याचबरोबर रस शोषक किडींचा सुद्धा आता प्रादुर्भाव व्हायला लागला आहे. तर त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बीज प्रक्रियेमध्ये आपण थायमेथॉक्झम 30FS किंवा इतर जे कीटकनाशक आहेत ते उपलब्ध आहेत त्यांचा वापर करू शकतो. त्यानंतर आपण पेरणी करताना जे खतासोबत आहे ग्रॅन्युल कीटकनाशक जे भेटतात, फर्टेरा असेल त्यामध्ये क्लोरेंट्रॅनिलिप्रोल जे आहे ते ग्रॅन्युल फॉर्ममध्ये असते किंवा थायमेथॉक्झम प्लस पिप्रोनिल हे सुद्धा ग्रॅन्युल फॉर्ममध्ये मार्केटमध्ये मिळते. त्याचा आपण 2 ते 3 किलो वापर करू शकता किंवा इतर एखादं जे कीटकनाशक आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता. जे खतामध्ये मिसळून
पेरणी करताना वापरायचं, जेणेकरून काय होईल की जे किडीचे अंडे असतील किंवा कोश असतील ते मरून जातील व आपलं पीक त्यामुळं काय होईल नियंत्रणात राहील, पुढे किडीचं नियंत्रण होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल. ह्या गोष्टी जर आपण कीड नियोजनाच्या दृष्टीनं, पूर्व नियोजनाच्या दृष्टीने जर केल्या तर नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. तर मागील वर्षी सोयाबीन पिकामध्ये येलो मोझॅक असेल, कॉलर रॉट असेल, तसेच चारकोल रॉट असेल यांच्या सारख्या रोगामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर या रोगांच्या नियंत्रणासाठी काय पूर्व नियोजन केलं पाहिजे, तर हा शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न असतो. तर त्या अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा टप्पा जो आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया कोणती करायची, तर ती बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण झेलोरा असेल किंवा जे स्प्रिंट असेल किंवा म्हणजे कार्बेंडायझिम प्लस मँकोझेब, त्याचबरोबर काही कॉम्बिनेशनमधले भेटतात त्यांचा आपण वापर करू शकता. ए वर्ग ओल्ड एक्सटेंड म्हणून भेटते, ते सुद्धा आपण वापरू शकता. परंतु फक्त फंगीसाईड किंवा फक्त कीटकनाशक नाही, तर दोन्हींची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जेणेकरून कीड आणि बुरशी दोघांचं आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी करता येते. तर त्या बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला एक दुसरा जो मुद्दा आहे, तर आपण खत ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस कॉपर ऑक्झिक्लोराइड थोडं खतामध्ये मिसळून जर टाकलं तर आपल्याला त्याचा सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. किंवा स्प्रिंट आपण त्या ठिकाणी टाकू शकता किंवा साप पावडर आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. तर असं जर केलं तर काय होतं की आपल्या ज्या जमिनीमध्ये बुरशी कंट्रोल त्या ठिकाणी होऊ शकतो. जर आपल्याला रासायनिक कीटकनाशक किंवा रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नसेल तर आपण त्या ठिकाणी मेटॅरायझमचा वापर करू शकता कीड नियंत्रणासाठी, त्या उमणीसाठी. आणि जर आपल्याला बुरशीचं नियंत्रण करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो. तर ट्रायकोडर्माचा वापर कसा करायचा, तर ट्रायकोडर्मा आपण 2 ते 3 किलो किंवा 2 ते 3 लिटर हे गांडूळ खतामध्ये मिक्स करायचं किंवा ओली माती घ्यायची, त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते शेतामध्ये ओलं असताना सर्व शेतामध्ये फेकून द्यायचं. म्हणजे काय होईल की आपल्या शेतामध्ये ट्रायकोडर्माचं मल्टिप्लिकेशन होईल आणि ते बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करेल. असे जर आपण गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चारकोल रॉट असेल, कॉलर रॉट असेल या रोगावरती नियंत्रण आणता येईल. कॉलर रॉट कशामुळे येतो, त्याच्या नियंत्रणासाठी आपण काय केलं पाहिजे, हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपण सोयाबीन पीक पेरणी करतो त्या अगोदर शेतामध्ये काय असतं की ग्राउंडनट म्हणजे भुईमुग असतो, उन्हाळी भुईमुग घेतला जातो किंवा रब्बी हंगामामध्ये हरभरा घेतला जातो. हरभऱ्यामध्ये सुद्धा कॉलर रॉटचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भुईमुगामध्ये सुद्धा आपल्याला कॉलर रॉटचा प्रादुर्भाव येतो. हा जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीमुळे होणारा रोग असल्यामुळं काय होतं की ती बुरशी तशीच कंटिन्यू होऊन पुढच्या हंगामामध्ये येते. ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस काय होतं, झाडाच्या बुंद्याजवळील भाग जो आहे तो पांढरी बुरशी सारखे दिसते आपल्याला. नंतर काही दिवसांनी ते झाड वाळलेलं आपल्याला दिसतं, पिवळं पडून वाळलेलं दिसतं. तर तो कॉलर रॉटचा प्रादुर्भाव असतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बीज प्रक्रिया तर सांगितलीच आपण, तर बीज प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे बुरशीनाशकाची. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तर त्या ठिकाणी आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल किंवा कार्बेंडायझिम मँकोझेब असेल किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मँकोझेब असेल यांची आपण ड्रेंचिंग करू शकता. पण सोयाबीन पिकामध्ये आपण ड्रेंचिंग करणं शक्य नाही, तर आपण त्याच्या एखाद्या खतामध्ये मिक्स करून किंवा वाळूमध्ये मिक्स करून आपण ते टाकू शकतो किंवा ट्रायकोडर्माचा सुद्धा आपण त्या ठिकाणी गांडूळ खतासोबत वापर करू शकता. अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करता येते. तर मागील वर्षी सोयाबीन पीक काही ठिकाणी वाळलेलं दिसते आणि मोडून पडले असे फोन यायचे किंवा प्रश्न यायचा शेतकऱ्यांचा ग्रुपवरती की आमच्या सोयाबीन पिकामध्ये अचानक असं एखादं खळा जे आहे म्हणजे त्याला एखादा भाग तो वाळलेला दिसतोय आणि झाडं कोलमडून पडतात. याची 3 कारणं असू शकतात. यामध्ये काय होतं की सर्वात महत्त्वाचा जो आहे तो चक्रीभुंगा, त्यानंतर कॉलर रॉट आणि मूळकूज म्हणजे खोडकूज किंवा मूळकूज आणि चारकोल रॉट, हे 4-5 जे कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये ह्या गोष्टी येतात. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की सोयाबीनची शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीनचं झाड अचानक वाळतं. ते काही ठिकाणी जो प्रादुर्भाव असतो तो चक्रीभुंग्याचा असतो, कारण की चक्रीभुंग्याचा जेव्हा प्रादुर्भाव होतो 30 ते 35 दिवसाचा असताना, परंतु ती चक्रीभुंगा तिथे अंडे घालतो आणि ती आळी काय होते की आत जाते आणि पूर्ण खोड पोखरून ती खोडाच्या बुंद्यापर्यंत जाते. त्यावेळेस काय होते की शेंग भरण्याची अवस्था येते आणि त्यावेळेस काय होते की ते झाड कोलमडून पडते. हा झाला एक कारण. त्यानंतर कॉलर रॉट किंवा चारकोल रॉट यांचा प्रादुर्भाव काय होतो, ज्यावेळेस पाऊस जास्त होतो की त्यावेळेस कॉलर रॉटचा प्रादुर्भाव होतो आणि पाऊस कमी झाला तर चारकोल रॉटचा प्रादुर्भाव होतो. अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपल्या पिकामध्ये जर ताकद कमी असेल, इम्युनिटी कमी असेल तर त्या ठिकाणी ते आपलं पीक त्याला बळी पडतं. तर आपण सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग किंवा
म्हणजे गांडूळ खतामध्ये मिक्स करून टाकणं गरजेचं, अशी जर आपल्याला शंका असेल की आपल्या शेतामध्ये येत होतो, तर त्या अगोदरच पीक 50 ते 60 दिवसाचं असताना काय करायचं की कॉपर ऑक्झीक्लोराईड हे किंवा स्प्रिंट खतामध्ये मिक्स करून त्या भागामध्ये फेकून द्यायचं, किंवा मग ट्रायकोडर्मा मिसळून गांडूळ खतामध्ये फेकून दिलं तरी चालतं. हे जर केलं तर आपण त्या रोगावरती नियंत्रण आणू शकतो. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिवळी पडते आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पिवळी पडण्याची कारणे काय आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर सोयाबीन पिवळी पडण्याची प्रामुख्याने कारणे आहेत तर जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता, म्हणजे चुनखड जमिनीमध्ये असेल किंवा गावाखेडची जी पांढरीची जमीन आहे त्या भागात आपल्याला सोयाबीन पिवळी पडलेली दिसून येते. या ठिकाणी आपण बघताय की अशा प्रकारचे पानं पिवळे होतात आणि सोयाबीनची वाढ त्या ठिकाणी थांबते. कारण काय होतं की जे न्यूट्रिएंट अपटेक असतं, म्हणजे अन्नद्रव्य जे झाड घेत असतं ते मुळांचं कार्य थांबून कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य झाडाला मिळत नाही. त्यामध्ये प्रामुख्यानं काय होतं की नायट्रोजन असेल, त्यानंतर सल्फर असेल, झिंक असेल, फेरस असेल, यांची कमतरता आल्यामुळे काय होतं की झाड पिवळं पडतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं की अशा भागामध्ये चुनखडयुक्त भागामध्ये काय करायचं, पेरणीपूर्व शेणखत असेल किंवा गांडूळ खताचा वापर करायचा, जेणेकरून त्या जमिनीची पोत सुधारेल. आणि नंतर काय होतं की अशा परिस्थितीमध्ये काय होतं की आपण जरी पेरणी करताना खत टाकलं असेल तर ते उपलब्ध होत नाही, म्हणून तसं होतं. तर त्यावेळेस आपण थोडा युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल यांचा वापर करू शकता. त्याचबरोबर झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो जमिनीतून. आणि त्याचबरोबर जर फवारणीतून आपल्याला नियोजन करायचं असेल तर आपण 19-19-19 100 ग्रॅम, त्याचबरोबर झिंक असेल किंवा फेरस सल्फेट असेल 25 ते 30 ग्रॅम वापरू शकता. अशी जर फवारणी केली आपण तर मायक्रोन्यूट्रियनची किंवा फवारणी करू शकता आपण, जे ग्रेड ट्रू भेटतं आपल्याला मार्केटमध्ये ते, आणि 19-19 आणि एखादं अमिनो ॲसिड याचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला 10 दिवसामध्ये आपलं पीक हिरवं झालेलं दिसतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता. तर खत व्यवस्थापन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे सोयाबीन पिकामध्ये, आणि खत व्यवस्थापन म्हणजे किती खत दिलं पाहिजे किंवा कोणत्या वेळी दिलं पाहिजे. तर सोयाबीन पीक हे लेग्युमिनस क्रॉप असल्यानं नायट्रोजन स्थिरीकरण करणारं पीक आहे. त्यामध्ये शक्यतो फॉस्फरसची जास्त कमतरता असते आणि सल्फरची कमतरता असते. तर आपल्याला सल्फर आणि फॉस्फरसचाच डोस त्या ठिकाणी जास्त देणे गरजेचं आहे. नायट्रोजन असेल किंवा पालाश असेल यांची जरी आपण म्हणजे मध्यम डोस दिला तरी आपल्याला काही अडचण नाही. परंतु जी शिफारस आहे त्या शिफारसीप्रमाणे आपल्याला खत देणं गरजेचं आहे. जर आपण DAP वापरणार असेल तर कमीत कमी आपल्याला एकरी 75 किलो प्रमाणे DAP देणं आहे, म्हणजे 1.5 बॅग आपण देऊ शकता, म्हणजे 65 किलो तरी दिलं तरी चालतं. आणि जर 10-26-26 देणार असाल तर 70 ते 75 किलो देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण काय करू शकता की एक 50 किलो पेरणी करताना आणि जे राहिलेलं 10-20 किलो आहे ते नंतर देऊ शकता, किंवा 20-25 किलो जे आहे तर 20-25 दिवसानं किंवा 10 ते 15 दिवसानं देऊ शकता. त्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रियनचा वापर करू शकता. त्यामध्ये झिंक सल्फेट 5 किलो किंवा सल्फरचं 8 ते 10 किलो वापरू शकता, किंवा फेरस सल्फेट 5 किलो याचं जर आपण अशा पद्धतीने दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकतो, एकरी 100 किलोपर्यंत त्याचा सुद्धा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. तर सोयाबीन पिकामध्ये पाण्यात विरघळणारे जे खतं आहेत, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर, त्यांचा वापर केला जातो का किंवा त्यांचा वापर करणं योग्य आहे का, आणि सल्फर आणि झिंकचा रोल काय आहे किंवा त्यांचा वापर किती प्रमाणात करावा हा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा बऱ्याच वेळा. तर आपण वॉटर सोल्युबल खतांचा सोयाबीन पिकामध्ये वापर करतोच. त्यामध्ये 19-19-19 असेल जे ग्रेड आहेत वाढीच्या अवस्थेत आपण वापरतो. त्याच्यानंतर 12-61 असेल, त्यानंतर 052-34 असेल, 13-40-13 असेल किंवा 13-0-45 असेल, अशा खतांचा वापर आपण करू शकतो. पण स्टेज वाईज 19-19-19 किंवा 20-20-20 किंवा 21-21-21 किंवा 10-30-30 याचा वापर आपण सुरुवातीला करू शकता. त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये 12-61-0 असेल, त्यानंतर फुलं अवस्थेमध्ये 052-34 किंवा 60-40चा वापर करू शकता. त्याच्यानंतर जे शेंगा भरण्याची अवस्था आहे तर त्यावेळेस 13-40-13 किंवा 13-0-45 यांचा वापर करू शकता. त्याचबरोबर आपण शेवटच्या अवस्थेमध्ये म्हणजे ज्यावेळेस शेंगा भरत आहेत त्यावेळेस मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होतं की त्या ठिकाणी प्रोटीन डेव्हलपमेंट चांगलं होतं आणि आपल्या पिकाचं जे जाण्याचा आहे तो जाड होतो. त्याचबरोबर जी पिवळी पडण्याची जी आहे, सोयाबीन पिवळी पडते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, त्यावेळी आपण झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे. चिलेटेड झिंक असेल किंवा फेरस किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जे ग्रेड 2 आहे त्यामध्ये 6 असतात ते आपण वापरू शकतो. तर सोयाबीन पिकामध्ये जैविक खते वापरणं योग्य किंवा कोणती खते वापरली पाहिजेत हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, आणि त्याचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे. तर सोयाबीन पिकामध्ये आपण रायझोबियमचा वापर करू शकतो, तो नत्र स्थिरीकरणामध्ये त्याचा मोठा महत्त्वाचा रोल आहे. त्याचबरोबर PSB किंवा
KSBचा सुद्धा आपण वापर करू शकता. तर मग प्रामुख्याने सोयाबीन पिकामध्ये रायझोबियमचा वापर केला जातो. तर रायझोबियमचा वापर जर करायचा असेल आपल्याला तर बियाण्याला सुद्धा आपण लावू शकता. 10 किलो बियाण्यासाठी 250 ग्रॅम म्हणजे 1 किलोला 25 ग्रॅम किंवा एकरी 1 लिटर की 1 ते 2 लिटर किंवा 2 ते 2 लिटरपर्यंत तुम्ही वापरू शकता. ते गांडूळ खतामध्ये मिक्स करून तुम्ही नंतरही टाकू शकता. त्याचबरोबर ट्रायकोडर्माचा आणि मेटॅरायझियमचा सुद्धा आपण वापर करू शकतो, जे बायोपेस्टिसाईड म्हणून वापरतो. जैविक बुरशीनाशके और जैविक कीटकनाशके त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये मेटॅरायझियमचा जर वापर करायचा असेल सुरुवातीला तर आपण 2 लिटरपर्यंत वापरू शकतो आणि ट्रायकोडर्मा 3 लिटरपर्यंत. तर यांचा वापर कसा करायचा, तर जर आपलं ड्रीपवरती असेल तर आपण ड्रेंचिंग करू शकतो. परंतु बऱ्याच वेळा सोयाबीन हे नॉर्मलच केलं जातं, तर त्या ठिकाणी आपण गांडूळ खत असेल किंवा ओली माती असेल यांच्यासोबत मिसळून ते ओलावा असताना शेतामध्ये जर टाकलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण बायो फर्टिलायझरचा वापर सोयाबीन पिकामध्ये करू शकतो. तर सोयाबीन पिकामध्ये पीक वाढीच्या अवस्थेमध्ये खत देणे आवश्यक आहे का कोणती खतं दिली पाहिजेत? बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतात की सोयाबीनला पेरणी करताना खत दिलं की नंतर खत द्यायचं नाही. तर परंतु आपलं म्हणणं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की जर आपलं व्हरायटी जर ती फुले संगम, दुर्वा, किमया असेल आणि जर आपल्या शेतामध्ये जर खतांची कमतरता असेल किंवा काय बऱ्याच वेळा काय होतं की पेरणी झाल्यानंतर मोठा पाऊस होतो आणि बऱ्यापैकी खताचं लीच आउट होतं, म्हणजे त्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसून येते. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे की आपल्याला जी पेरणी करताना आपल्याला 1.5 बॅग द्यायची होती त्याच्यातली आपण काय करायचं की 1च बॅग पेरणी करताना द्यायचं. अर्धी बॅग आपण 20 ते 25 दिवसांना देऊ शकता. जरी आपण त्यावेळेस जर दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो, कारण की फुलं लागण्यास त्याचा फायदा होतो. वाढीच्या अवस्थेत ते खत त्याला मिळतं आणि खतांची उपलब्धता लवकर होते. त्याचबरोबर आपण झिंक सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट यांचासुद्धा आपण वाढीच्या अवस्थेमध्ये वापर करू शकतो. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा आपण शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये वापर करू शकतो. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की तणनाशक किती दिवसांनी आणि किती दिवसापर्यंत वापरायचं, म्हणजे सोयाबीन पिकामध्ये तणनाशक किती दिवसांनी फवारायचं आणि किती दिवसापर्यंत. तर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर आपण जास्तीत जास्त 10 दिवसांना तणनाशक वापरू शकतो. 10 ते 12 दिवसांनी, म्हणजे 12 दिवसाचं जर पीक असेल आपलं तर त्या ठिकाणी तणनाशक आपण वापरू शकतो. पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी जर 12 दिवसांनी आपण तणनाशक फवारू शकता. 12 दिवस ते 27 दिवसापर्यंत, म्हणजे 25 ते 30 दिवसापर्यंत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 30 दिवसानंतर किंवा 28 दिवसानंतर तणनाशक त्या ठिकाणी फवारणं टाळायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की 35 दिवसामध्ये जे लवकर येणारे वाण आहे 35 ते 40 दिवसामध्ये फुलं लागायला लागतात आणि जे उशीर येणारे त्यांना 40 ते 45 दिवसामध्ये. त्यामुळे काय करायचं की 30 दिवसाच्या आतच आपलं तणनाशक फवारणी करून घ्यायचं आहे. 12 दिवसानंतर आपण फवारणी करू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे कल्पना नसते की आपण पेरणीपूर्व तणनाशक वापरायचं की नाही वापरायचं, हा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. आणि पेरणीपूर्व तणनाशक वापरणे योग्य किंवा अयोग्य किंवा कोणते तणनाशक आपण वापरले पाहिजेत आणि कसे वापरले पाहिजेत हा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा. तर त्या अनुषंगानं काय आहे की आपल्याला पेरणीपूर्व जर तणनाशक आपण जर वापरलं तर जवळपास 40 ते 45 दिवस आपल्या शेतामध्ये तण उगवत नाही. जेणेकरून काय होतं की आपलं पीक बऱ्या प्रमाणात वाढतं आणि त्यानंतर शेत झाकलं जातं. त्यानंतर काय होतं की जे तण उगतं ते खाली दबून जातं. त्यामुळं बऱ्यापैकी आपल्याला निंदणीचा जो खर्च आहे तो वाचतो. त्यामुळं पेरणीपूर्व तणनाशक मारणं योग्य आहे. आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये जे डायक्लोसोलाम म्हणून जे आहे स्ट्रॉंग आर्म आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर सुमीमॅक्स आहे, ऑथॉरिटी नेक्स्ट आहे. हे 3 प्रकारचे तणनाशक जे आहे तर ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आपण पेरणीनंतर ते वापरू शकतो. पेरणीनंतर 72 तासाच्या आत, काही 48 तासाच्या आत वापरावं लागतात. आणि त्यांचं प्रमाण जे दिलं आहे तर ते प्रमाण त्या प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. जे 10 ग्रॅमचं जे प्रमाण आहे, समजा एका एकराला 10 ग्रॅम वापरायचं आहे तर ते बरोबर वापरलं गेलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की पंप जे फवारणी करताना जे पाणी वापरतात ते कमी वापरतात. तर आपल्याला एकरी 150 लिटरपर्यंत जर आपण पाणी वापरलं तर नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. ओला असणं गरजेचं आहे. पेरणीनंतर जेव्हा आपण ते फवारतो तर शेतामध्ये ओला असणं गरजेचं आहे. आणि शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या टायमाला जर वापरलं आपण तर त्याचं काय होतं की इव्हॅपोरेशन कमी होतं आणि आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळू शकतो. ओलावा जर जमिनीत असेल तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. जेणेकरून त्यामुळं काय करायचं की त्याची काळजी घ्यायची की ज्यावेळेस ओलावा आहे त्यावेळेसच ती फवारणी करायची आणि 150 लिटर पाणी वापरायचं. आणि जो डोस दिला आहे 10 ते 12 ग्रॅमचा तर तो एका एकरासाठी वापरायचा. बऱ्याच वेळा काय करतो आपण की एका एकराचा डोस 2 एकरामध्ये वापरतो. त्यामुळे काय होतं आपल्याला रिझल्ट मिळत नाही. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळू शकतो. तर उगवणी नंतर वापरण्यात येणारी तणनाशके कोणते? उगवणीनंतर म्हणजे पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईड, म्हणजे
12 दिवसानंतर जी तणनाशके वापरायची आपल्याला ती. तर मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात तणनाशकं उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या म्हणजे सोयाबीन असं पीक आहे की सोयाबीन पिकामध्ये जवळपास 10 ते 12 प्रकारची तणनाशकं जी आहेत ते उपलब्ध आहेत. त्यामध्ये इमॅजिथायपर असेल किंवा त्याचे कॉम्बिनेशन असतील, इमॅजिथायपर प्लस क्युझोलॉप इथाईल, प्रोपिक्युझोलॉप इथाईल किंवा म्हणजे ते साकेत असेल किंवा इतर बरेच आहेत, फ्युजिप्लेक्स असेल किंवा असे बरेच ते तणनाशकं उपलब्ध आहेत. तर त्यांचा आपण वापर करू शकतो. शाकेत असेल, वीड ब्लॉक असेल किंवा जे इमॅजिथायपर प्लेन आणि क्युझोलॉप इथाईल म्हणजे टार्गासोपर यांचा आपण जर कॉम्बिनेशनमध्ये वापर केला तर त्याचासुद्धा आपल्याला चांगला परिणाम त्या ठिकाणी मिळतो. पण त्याच्यासुद्धा डोस जो आहे तो वापरणं गरजेचं आहे. जो एकराचं प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण जर आपण वापरलं आणि एका एकरामध्ये 8 ते 10 पंप त्याचे केले तरच आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. त्यावेळीसुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये ओल असणं गरजेचं आहे. तण हे 2 ते 3 पानावर किंवा 4 पानावर असणं गरजेचं आहे. जास्त मोठं तण झालं तर मग ते वाळत नाही. ओलावा नसला तर परत ते सुद्धा वाळत नाही. आणि ज्यावेळेस आपण फवारणी करतो ती सारखी झाली पाहिजे आणि सारखी झाल्यामुळे काय होतं की आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो. अशा प्रकारे जर आपण तणनाशकांचा वापर केला तर आपल्याला सोयाबीनमध्ये तणांचं नियंत्रण करता येतं. सोयाबीन पिकामध्ये तणनाशक वापरल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की स्कॉर्चिंग येतं. अशा प्रकारचं काय होतं, सोयाबीन पीक करपल्यासारखं होतं आणि असं झाल्यास काय करायचं असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर त्या अनुषंगानं काय करायचं की पेरणी करता म्हणजे फवारणी करताना शक्यतो काय करायचं की पाणी योग्य प्रमाणात वापरायचं आणि जे तणनाशकाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित वापरायचं. म्हणजे जे सांगितलं आहे समजा 25 ते 30 मिलीचा डोस असेल तर 10 लिटरला 30 मिली वापरलं गेलं पाहिजे किंवा 10 लिटरला 20 मिली वापरलं गेलं पाहिजे. हा जो डोस आहे तो परफेक्ट वापरला गेला पाहिजे. जास्त प्रमाणात जर वापरलं तर स्कॉर्चिंग येऊ शकतो. 2 पेक्षा जास्त तणनाशकं जे ते एकत्र करायचे नाही किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक असेल त्यांचा वापर तणनाशकासोबत करायचा नाही. आणि जे पाणी जे वापरतो आपण तर ते स्वच्छ पाणी वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होतं की आपल्याला रिझल्टही चांगला मिळतो आणि स्कॉर्चिंगसुद्धा येत नाही. जर आलीच चुकून स्कॉर्चिंग आलं तर त्या ठिकाणी काय करायचं की 19-19 असेल किंवा ॲमिनो ॲसिड असेल यांचा वापर काय करायचा, एक 40 मिलीपर्यंत ॲमिनो ॲसिड आणि 100 ग्रॅम 19-19 यांचा दुसऱ्या दिवशी लगेच स्प्रे घ्यायचा आणि त्यानंतर ते ओके होऊ शकतं. त्याचबरोबर आपण थोडा युरियाचा सुद्धा त्यासोबत वापर करू शकतो. 50 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम 19-19-19 आणि 30 ते 40 मिली ॲमिनो ॲसिड असं जर आपण फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला स्वस्तात रिझल्ट मिळू शकतो. बरेच वेळा काय होतं की लोक ग्लुकोज वगैरे फवारणी करतात त्यानंसुद्धा त्याचा फरक पडतो. अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला स्कॉर्चिंग केलेलं सोयाबीनसुद्धा सुधारता येतं. बरेच शेतकरी काय करतात की तणनाशक आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक एकत्र फवारणी करतात. तर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हे योग्य आहे का बा, कीटकनाशक आणि बुरशीनाशक असेल हे तणनाशकासोबत एकत्र मारणं योग्य का. बऱ्याच वेळा काय झालं की त्याचे रिसर्च पेपरसुद्धा पब्लिश झालेले आहेत की तणनाशक आणि कीटकनाशक एकत्र मारलं परंतु सोयाबीनला काही नाही झालं आणि तण मारले. परंतु मी या ठिकाणी सल्ला देतो की आपण शक्यतो तणनाशक हे एकत्र न मारता कीटकनाशक आणि तणनाशक सेपरेट मारणं गरजेचं आहे. फक्त आपला खर्च काय आहे, फवारणीचा खर्च वाढणार आहे परंतु जे तणाचं जे नियंत्रण व्हायचं आहे ते त्या प्रमाणात होत नाही किंवा किडीचं सुद्धा नियंत्रण जे व्हायचं आहे ते कोणत्या तरी एका औषधाचा सप्रेशन त्या ठिकाणी होतं आणि काय होतं की आपल्याला जो प्रमाणात रिझल्ट मिळायचा तो मिळत नाही. त्यामुळे शक्यतो कीटकनाशक आणि तणनाशक फवारणी करताना सोबत फवारणे टाळायचं. शक्यतो आपण फवारणी करायची तर ती तणनाशकाची सेपरेट आणि कीटकनाशकाची सेपरेट अशीच करायची. एकरी झाडांची संख्या सोयाबीनची किती असावी हा एक शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न असतो की किती झाडांची संख्या असल्यावर किती उत्पादन आपल्याला मिळू शकतं. जर आपलं अंतर हे 18 इंच असेल म्हणजे 1.5 फूट असेल तर कमीत कमी आपल्याला 80,000 झाडं बसणं गरजेचं आहे. म्हणजे 88,000 झाडं बसतात परंतु आपल्या शेतामध्ये 80,000 झाडं असणं गरजेचं आहे. जर आपण 38 सेंटीमीटरवर पेरणी केली तर 1,10,000पर्यंत झाडं असणं गरजेचं आहे, 1 लाखापर्यंत. त्याचबरोबर 1 फुटावर पेरणी केली तर 1,10,000पेक्षा जास्त झाडं बसतात तर 1 लाख झाडं असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 80,000 ते 1,10,000पर्यंत झाडं आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. जर वाढणारा वाण असेल तर 80,000 आणि जर कमी वाढणारा वाण असेल तर 1 लाखापेक्षा जास्त झाडं असणं गरजेचं आहे. जर समजा 80,000 झाडं असतील तर त्या झाडांचा जर विचार केला तर 1ला 50 असं जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला गणितसुद्धा काढता येतं. तर त्या पद्धतीनं आपण झाडांची संख्या राखणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत नाही. झाडांची संख्या कमी झाली की ऑटोमॅटिक आपलं उत्पादन कमी होतं. सोयाबीन पिकामध्ये मुळांची वाढ होणे आवश्यक आहे का आणि मुळांच्या वाढीचा उत्पादनावर काही परिणाम होतो का असा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. आणि
जर उत्पादनावर त्याचा परिणाम होत असेल तर मुळांच्या वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे? तर सर्वप्रथम काय आहे की झाडाचं सर्व गोष्टी ह्या मुळावर अवलंबून असतात. मूळ हा झाडाचा पाया असतो आणि मुळातून आपल्याला झाडाला पूर्ण न्यूट्रिएंट मिळत असतात. जेवढी मोठ्या प्रमाणात मुळं असतील किंवा वाढलेली मुळे असतील तर ते जास्त प्रमाणात अन्नद्रव्य त्या झाडाला देऊ शकतात. त्या प्रमाणात ते झाडाचं पोषण करू शकतात आणि आपले दाणे भरण्यास असेल किंवा परिपक्व होण्यास मदत होते आणि स्ट्रॉंग झाड तयार होण्यास स्ट्रॉंग मुळांची गरज असते. त्यामुळे सोयाबीन पिकामध्ये सुद्धा मुळांची वाढ होणं आवश्यक आहे. त्यामुळे जर बेडवरती आपण लागवड केली तर मुळांची वाढ चांगली होते. जर आपली जमीन भुसभुशीत असेल, शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर केलेला असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या मुळांची वाढ होते आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. सोयाबीन पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे का आणि त्यांचा काय फायदा होतो? तर हा प्रश्न प्रामुख्यानं काय आहे की बऱ्यापैकी सोयाबीन हे पीक हे तेलवर्गीय किंवा इतर पिकांपेक्षा एकदम साधं पीक आहे. याच्यामध्ये जास्त काही गोष्टी करायची गरज पडत नाही. परंतु सध्याच्या गेल्या 2-4 वर्षामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा आपण सोयाबीन पिकामध्ये वापर करतोय. तर त्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये जे 2 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, झिंक आणि फेरस यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सल्फर जे प्रायमरी न्यूट्रिएंट त्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. कारण की तेलवर्गीय पीक असल्यानं त्याचा वापर करणं गरजेचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर जर फुलावस्थेत असेल किंवा शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सोयाबीन पिकामध्ये वाढ रोधक म्हणजे ग्रोथ रिटार्डंटचा वापर करावा किंवा नाही करावा किंवा केव्हा करावा असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापरतात सुद्धा. तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगणं असेल माझं की शक्यतो वाढ नियंत्रक जे आहे तर ते वाढ रोधक म्हणून जे वापर आपण करतो तर त्या ठिकाणी त्यांचा वापर करणं आपण शक्यतो टाळला पाहिजे. जर आपली सोयाबीन ची ग्रोथ जी आहे, वाढ जी ती नॉर्मल असेल तर त्या ठिकाणी गरज नाही आहे. जर आपल्याला असं वाटतं की आपली सोयाबीन खूप वाढते तर ज्यावेळेस आपली सोयाबीन फुलाच्या अवस्थेमध्ये 40-50 दिवसाची त्यावेळेस आपण थोड्याफार प्रमाणात त्याचा वापर करू शकतो. पण डोस जो आहे तो अगदी कमी प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. जर आपण मोठ्या प्रमाणात जर वापरलं, डोस जास्त घेतला तर त्या ठिकाणी काय होतं, झाडाची जी शरीर क्रिया आहे म्हणजे फिजिओलॉजी ती डिस्टर्ब होते. म्हणजे फोटोसिंथेसिस असेल किंवा रेस्पिरेशन असेल या सर्व गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण एखादं ग्रोथ रिटार्डंट वापरतो म्हणजे वाढरोधक वापरतो, म्हणजे आता आपण हे घेऊ की पॅक्लोब्युटेरॉल ते कल्टार किंवा कल्टारमध्ये आपल्याला मिळते किंवा चमत्कार सुद्धा वापरतात, त्यामध्ये मॅपिकॉट क्लोराईड आहे. तर या दोन्हीचा जर आपण वापर केला तर त्यामध्ये काय होतं की जिब्रेलिन सिंथेसिस जे आहे ते थांबतं आणि ॲब्सिसिक ॲसिडचं त्या ठिकाणी सिंथेसिस वाढतं. ॲब्सिसिक ॲसिड जे असतं हे सिनेसन्स हार्मोन्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी परिपक्वतेकडे ते जायला लागतं. आणि जिब्रेलिक ॲसिड जे आहे तर ते रिप्रोडक्टिव्ह गोष्टी वाढवतं आणि झाडाला एक स्टेबल ग्रोथ देत असतं. त्यामुळे काय होतं की झाडाची पूर्ण फिजिओलॉजी डिस्टर्ब होते. त्यामुळे झाडामध्ये वेगवेगळ्या क्रिया तयार होतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की ते झाड काही दिवसांना वाळलेलं आपल्याला दिसतं. तर हे शक्यतो आपण टाळणं गरजेचं आहे. तुम्ही जर योग्य अंतर दिलं असेल, 1.5 फूट असेल, तर तुमची सोयाबीन दाटली नसेल तर शक्यतो ती गोष्ट टाळा. परंतु तुम्हाला जर वाटतं की खूपच वाढते तर त्यावेळेस योग्य सल्ला घेऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन आपण कमी प्रमाणात आपण वाढरोधकाचा वापर करू शकता. 6-BA असेल, जिब्रेलिक ॲसिड असेल किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड असेल यांचा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये करू शकतो का आणि केव्हा करावा? तर हे तीनही घटक जे 6-BA जे आहे तर ते एक ग्रोथ रेग्युलेटर आहे. जिब्रेलिक ॲसिड हे सुद्धा ग्रोथ रेग्युलेटर आहे आणि ऑर्थोसिलिसिक ॲसिड जे आहे तर हे स्ट्रेसमध्ये काम करणारं एक प्रोडक्ट आहे. म्हणजे ते काम करतं ऑर्थोसिलिसिक ॲसिड स्ट्रेसमध्ये, म्हणजे झाडाला जर स्ट्रेस आला असेल तर आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकतो. ज्यावेळेस एखादा पाऊस जास्त होतो किंवा कमी होतो त्यावेळेस आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकता झाडाला स्टेबल ग्रोथ देण्यासाठी. त्याने काय होतं की बऱ्यापैकी झाडाची ग्रोथ ही कंट्रोल राहते, म्हणजे चांगल्या प्रकारात होते. त्याचबरोबर जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर आपण रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये केला तर दाना जाड होण्यासाठी, फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर जिब्रेलिक ॲसिडचा सुद्धा आपण वापर करू शकता, परंतु प्रमाण हे कमी ठेवायचं. आणि जर आपल्याला गरज असेल, वाढ जास्त नसेल किंवा खरंच आपल्याला वाटतं की आपल्या सोयाबीनमध्ये फुलांची संख्या कमी आहे किंवा दाना बारीक होऊ शकतो तर त्यावेळेस वापरणं गरजेचं आहे. 6-BAचा तेवढा वापर सोयाबीन पिकामध्ये होत नाही, परंतु बऱ्यापैकी शेतकरी विचारतात की वापरलं पाहिजेत का तर आपण वापरू शकतो, पण प्रमाण त्याचं योग्य ठेवलं पाहिजे. फुलावस्थेमध्ये आपण त्याचा वापर करू शकता जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फुलं लागू शकतात किंवा स्टेबल वाढ आपली त्या ठिकाणी दिसून येऊ शकते. सोयाबीन पिकामध्ये
फुलोरा अवस्थेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. पिकाला फुले किती दिवसांनी लागतात असा सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये काय आहे की लवकर येणारे जे वाण आहे त्याच्यामध्ये 35 दिवसामध्येच फुलं आपल्याला दिसतात. काही जे उशिरा येणारे वाण आहे त्यांच्यामध्ये 45 दिवसापर्यंत दिसतात. म्हणजे नॉर्मल जी आहे ते 35 ते 40 आणि 45 ते 55 दिवसापर्यंत फुलांची संख्या असते. तर 55 दिवस 50-55 दिवस जे आहे तर हा पीक पिरियड असतो फुलावस्थेचा. त्यामध्ये आपण 05234 सारखं जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत तर झिंक असेल, फेरस असेल किंवा सल्फर असेल यांचा वापर असेल. त्यानंतर जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर करायचा असेल, आपल्याला वाटतं की फुलगळ होते किंवा फुलांची संख्या वाढली पाहिजे, दाणा चांगला झाला पाहिजे, तर ते वापरू शकता. पीक स्ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून आपण ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकता. त्याचबरोबर काय आहे की सोयाबीन पीक फुलावस्थेत असताना धुकं जर आलं तर त्या ठिकाणी आपल्याला थोडं धूर वगैरे करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्या फुलांची संख्या वाढते. तर सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनची वाढ खूप प्रमाणात होते आणि त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजेत की आपली वाढ कंट्रोल राहील आणि आपल्याला चांगले उत्पादन मिळेल. तर बऱ्याच वेळा काय होतं की काही शेतकऱ्यांचे शेते कांद्याचे बिवड असतात किंवा कपाशी वगैरे घेतलेले असतात. पीक फेरपालट झाल्यामुळं काय होतं की सोयाबीनला चांगलं न्यूट्रिएंट मिळाल्यानं काय होतं की आपल्याला त्याला वाढ झालेली दिसून येते. तर ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की आपलं बिवड चांगलं आहे किंवा आपल्या मातीमध्ये चांगले न्यूट्रिएंट आहे तर त्यावेळेस खताचा जो डोस आहे आपण त्या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे. नत्रयुक्त खतांचा वापर त्या ठिकाणी कमी करायचा. आपण जर DAP वापरत असाल तर त्याच्यामध्ये नत्र असतं तर ते आपण त्या ठिकाणी 10-20-20 किंवा 15-15-15 यांचा वापर करायचा. असं जर वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल की तुम्ही जर 1.5 बॅग वापरत असाल तर 1 बॅग वापरायची किंवा 1 बॅग वापरत असाल तर अर्धी बॅग असं वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जर वाढ जास्त व्हायला लागली तर ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. जर खूपच जास्त वाढ होत असेल, असं वाटतंय की आपली सोयाबीन खूप वाढते, 2 फुटाच्या 1.5 फूट किंवा 2 फुटाच्या वरती जाते, तर थोड्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी जे मार्केटमध्ये वाढरोधक आहे त्यांचा वापर करू शकतो. परंतु त्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर माहीत असेल की आपल्या शेतामध्ये सोयाबीनची वाढ जास्त होते तर थोडं अंतर जास्त ठेवायचं. वाढ होण्यास काही अडचण नाही. जर तिचं खोड मोठं होत असेल तर वाढ होण्यास काही अडचण नाही. सोयाबीन 1.5-2 फुटापर्यंत वाढण्यास काही हरकत नाही. तर त्या अनुषंगानं जर तिचं खोड आणि तिला जर स्पेस मिळालेलं असेल म्हणजे आपण अंतर जर योग्य दिलेलं असेल आणि वाढ जर होत असेल तर अडचण नाही. परंतु तुमचं अंतर कमी असेल आणि जास्त वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वाढ कंट्रोल करणं गरजेचं आहे. सोयाबीन पिकामध्ये कोळपणी किंवा पाळी केव्हा द्यावी म्हणजे कोळपणी किती दिवसापर्यंत देणं गरजेची आहे आणि योग्य वेळ कोणती. तर सोयाबीन पिकामध्ये विदर्भामध्ये प्रामुख्यानं आपण पेरणी बघतो की कोळपणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तणनाशक फवारणीनंतर आपण कोळपणी करतो. तर ती किती दिवसापर्यंत केली पाहिजे. आपण 25 दिवसाच्या दरम्यान आपण करू शकतो. 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान कधीही कोळपणी करू शकतो. शक्यतो 30 दिवसानंतर आपण कोळपणी टाळली पाहिजे. जे लवकर येणारे वाण आहे त्याच्यामध्ये 28 ते 30 दिवसानंतर कोळपणी करायची नाही. जर उशिरा येणारा वाण असेल तर आपण 35 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी कोळपणी करणं टाळायचं आहे. अशा प्रकारे जर आपण योग्य वेळी कोळपणी केली तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. जर आपण उशिरा कोळपणी केली तर काय होतं, फट्टीतील जे आपले मुळं आहेत सोयाबीनचे जे आडवे वाढलेले आहेत त्यांची ते तुटतात आणि त्यामुळे काय होतं अन्नद्रव्य न मिळाल्यानं सोयाबीन पीक आपल्याला पिवळं पडलेलं किंवा वाढ कमी झालेली दिसतं आणि नेमकं फुलं अवस्था समोर असते. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी नुकसान होतं. दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे सोयाबीन पिकामध्ये मुख्य म्हणजे काय आहे की मुख्य अवस्था जी आहे ती दाणे भरण्याची अवस्था आहे. तर दाणे भरण्याची अवस्था जी असते ती 60 ते 65 किंवा 65 ते 70 दिवसाच्या दरम्यान आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दाणे भरताना दिसतात. 60 ते 70 काही वाणामध्ये जे उशिरा येणार आहे 70 ते 75 आणि लवकर येणारे जे आहे ते 60-65. तर अशा अवस्थेमध्ये काय आहे की आपल्याला शक्यतो पिकाला स्ट्रेस बसणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे पाण्याचा कमतरता जाणवणार नाही. आपल्याला त्यावेळी काय आहे की जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असणं गरजेचं आहे. कारण काय असतं की खूप मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिएंट अपटेक करणं गरजेचं असतं. त्याला प्रोटीन लागतं, नायट्रोजन लागतं. त्यासाठी काय असतं की मुळं खूप मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिएंट अपटेक करत असतात. अशा न्यूट्रिएंट अपटेक करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा कमी असेल तर त्या न्यूट्रिएंट अपटेकवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळं काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी ओल असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जे आहे तर जे मॅग्नेशियम असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा पोटॅश याचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. जे 0050 असेल किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश असं सुद्धा कॉम्बिनेशन मिळतं.
तेही वापरू शकता आपण, आणि किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. त्याचबरोबर आपण चांगला दाणा भरण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे, आणि अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दाणे भरलेले आपल्याला दिसतात. सोयाबीनचे दाणे आकाराने मोठे व्हावीत व वजन वाढावे यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला शक्यतो काय करणं गरजेचं आहे की पाणी हे महत्त्वाचं आहे. आपल्या पिकाला पाण्याचा स्ट्रेस बसणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अन्नद्रव्याची कमतरता जाणवणार नाही, म्हणजे अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जे सुरुवातीला आपण केलेलं आहे ते केलेलं पाहिजे. आपण फवारणीमधून त्या ठिकाणी 0050चा वापर करू शकता किंवा 13-045चा वापर करू शकतो. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश असं कॅल्शियम कॉम्बिनेशन असलेलं घटक आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याचबरोबर जिब्रेलिक ॲसिड सारख्या ग्रोथ रेग्युलेटरचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा गोष्टी जर आपण केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनच्या दाण्याचा आकार जो आहे तो जाड झालेला दिसतो आणि वजनदार झालेला दिसून येतो. तर चुनखडी जमिनीमध्ये काय होतं की सोयाबीन पिवळी पडते, आणि चुनखडी जमिनीमध्ये सोयाबीन पिवळी पडल्यानं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो किंवा चुनखडी जमिनीमध्ये आमची चुनखडी जमीन आहे, आम्ही सोयाबीन पेरणार आहे, तर काय केलं पाहिजे. तर चुनखडी जमिनीमध्ये सुरुवातीला आपल्याला त्यामध्ये काय होतं की जे न्यूट्रिएंट बॅलन्स आहे तो बिघडलेला असतो, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी शेणखत टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गांडूळ खताचा किंवा कंपोस्ट खताचा वापर करणं गरजेचं आहे, जो पेरणीच्या अगोदर करायचा आहे. पेरणी करताना आपण जे खत पेरणार आहे ते आपण 10-26-26 त्यासोबत युरियासुद्धा वापरू शकता. आणि पेरणी करताना एकाच वेळी जास्त खत न वापरता टप्प्याटप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेटचा वापर करणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी सल्फर आणि झिंक आणि फेरसची कमतरता जास्त प्रमाणात असते चुनखडी जमिनीमध्ये. त्याचबरोबर आपण पेरणी करताना जास्त खोल नाही करायची, वरच्या वर पेरणी करायची, आणि अमोनियम सल्फेटचा वापर आपण 15 ते 20 दिवसांनी जर केला तर त्या ठिकाणी पिकाला लगेच नत्र उपलब्ध होतं आणि पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात होते. परंतु काय होतं की आपण त्या ठिकाणी जर बेडचा जर वापर केला चुनखडी जमिनीमध्ये त्याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो, कारण काय होतं की पाण्याचा निचरा लवकर होतो आणि न्यूट्रिएंट अपटेक चांगलं भुसभुशीत राहते आणि न्यूट्रिएंट अपटेक चांगलं होतं. 15 ते 20 दिवसांनी आपण गांडूळ खताचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करू शकता. अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला चुनखडी जमिनीमध्ये सुद्धा चांगलं उत्पादन घेता येतं.